नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील उनगाव येथील सुनील फेरो अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय। कंपनी तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी कंपनीसमोर धरणे आंदोलन केलं। कामठी तालुक्यातील उनगाव परिसरात सुरू असलेल्या सुनील फेरो अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळे गंभीर प्रदूषण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। खासदार श्यामकुमार बर्वे आणि काँग्रेसच्या नेत्या प्राचार्य अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात सुमारे 400 नागरिकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केलं आणि कंपनी तात्काळ बंद करण्याची मागणी केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या धूर प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून शेतपिकांचंही मोठं नुकसान होत आहे। यापूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीच्या विरोधात कारवाईचे आदेश दिल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। मात्र त्यानंतरही कंपनी सुरू असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। आंदोलनादरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। कोणती कंपनी जेव्हा चालते ते लोकांच्या हितासाठी चालल्या पाहिजे। जर त्या कंपनीमुळे प्रदूषणामुळे जर लोकांचे जीव जात असेल तर अशी आम्हाला कंपनी आमच्या क्षेत्रामध्ये नको आहे। हीच धारणा घेऊन आम्ही सर्व पालकमंत्री महोदयाच्या मीटिंगमध्ये सर्वांनी हा विषय उपस्थित केला। त्यांनी स्पष्ट आदेश दिला आणि त्यानंतरही प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही। म्हणूनच मी आज इथं आलेलो आहे गावकऱ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता। कंपनी बंद काय भाग राहणार आहे कंपनी? नक्कीच कंपनी बंद केल्याशिवाय कुठलाच दुसरा आम्ही मार्ग अवलंबणार नाही। कंपनी बंद म्हणजे बंद। सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यासमवेत उनगाव वासियांची जी बैठक बोलावली होती नियोजन भवन मध्ये, त्या बैठकीमध्ये स्पष्ट आदेश दिल्यानंतरही ही कंपनी सुरू आहे। म्हणजे पालकमंत्री आणि खासदार साहेब यांच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आलेली आहे। याआधी देखील खासदार साहेब आणि आम्ही इथे कंपनी बंद केली होती, त्याच्यावर कंपनी मालकांनी सह्या केल्या आणि नंतर पुन्हा त्यांनी सुरू केली। म्हणजे अशा प्रकारे हा कंपनी मालक कोणाच्या जोरावर उड्या मारतोय हा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर आहे। महसूल मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही का? खासदार साहेबांच्या शब्दाला किंमत नाही का? हा फार मोठा प्रश्न आहे। म्हणजे आमचा बाप कोण हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे, गावकऱ्यांना पडलेला आहे।